व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे। ते जास्त डार्क नसायला पाहिजे याची काळजी घ्यायला हवी तुम्हाला। आय मेकअप करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लेंडिंग करणं गरजेचं आहे। जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित ब्लेंडिंग करणार नाही तोपर्यंत तुमचा शेड उठून दिसणार नाही। माझ्याकडे इथे स्मॉल ब्रश नव्हता म्हणून मी मोठ्या ब्रशने ब्लेंड करत आहे। त्यानंतर आपण डार्क शेड घेऊन क्रीज लाईनच्या खाली थोडंसं आपण त्याला ब्लेंड करणार आहोत। तुम्ही 2 शेड यूज करू शकता। मी इथे रेड आणि डार्क ब्राऊन कलर घेतलेला आहे क्रीज लाईन करण्यासाठी। आपल्याला कन्सिलर यूज करायचा आहे आय बॉलवरती। व्यवस्थित कन्सिलर यूज केल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता आपल्याला एक लाईन करून घ्यायची आहे। तुम्ही क्रीम कन्सिलर सुद्धा यूज करू शकता। मी इथे लिक्विड कन्सिलर यूज केलेला आहे। त्याला ब्लेंड करून घेते। ब्लेंड करून झाल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित ब्रशने त्याला पुन्हा लॉक करून घ्यायचा आहे। त्यामुळे आपला आय शॅडो हा उठून दिसणार। इथे मी ग्लिटर पिंक शेड यूज करत आहे। तो सगळीकडे व्यवस्थितपणे अप्लाय करून घेतल्याच्या नंतर मी दुसरा शेड यूज करणार आहे। पिंक ग्लिटर शेड यूज करून झाल्यानंतर मी गोल्डन शिमर यूज करत आहे। व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर लायनर लावताना काळजी घ्यायची आहे की आपल्याला विग लायनर हवे, कसं लायनर हवे त्यानुसार आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। मी ते विग लायनर यूज करते। तर हा आहे आपला फायनल लुक। कसा वाटतोय हे तुम्ही नक्की सांगू शकता। अशाच आय मेकअपच्या व्हिडिओजसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।